तुमचं भारती किचनमध्ये. हॅपी दिवाळी. आता मी तुम्हाला सांगते मी पोह्याचा आणि मक्याचा चिवडा मिक्स करायला लावला आहे. आता तुम्हाला सांगते. शेंगदाणे 1 वाटी एवढी थोडे कमी घेतले आहे, डाळ्या 1 वाटी, खोबरं सुखं 1 वाटी, 10 ते 15 मिरच्या, कढीपत्ता, हे साहित्य भाजून घेते हा पोहे. आज स्पेशल पोह्याचा चिवडा. भाजीला जायला लागलं हे बघा. आता मी हे मक्याचे पोहे फ्राय करून घेते हा. थोडे थोडे फ्राय करून घेते मक्याचे पोहे. मी तळून घेते हा. खोबरं भाजून तळून घेतोय. खोबरं भाजून नाही, तळून. आता आपण घालतो डाळ्या. आता हे राहिलेलं तेल आहे ना, हे आता आम्ही जरा काढून टाकतो. ह्याच्यातच आम्ही फोडणी देणार आहेत ताशीच वरून ना. फोडणीला घालते राई. हे बघा एवढी राई घालते फोडणीला. राई घातली, तडतडली की नंतर मी जिरं घालते. कढईमध्ये जे तेल होतं ना आधीचं ते काढलं आणि कढई चांगली पुसून वगैरे घेतली स्वच्छ पेपरनी. आणि पुन्हा मी नवीन तेल टाकलं ह्याच्यामध्ये घातली. आता राई जर तडतडली ना, आता मी जिरं घालते. हिरवी मिरची घालते. आता मी पत्ता घालते. फोडणी झाली आपली, चांगली तडतडून घेतली. आता मी हे घालते सगळं बघा. हा, हे केलेलं ना आता ते फोडणीला घातलं सगळं. मी असाच चिवडा. आपण घालूया आता हळद. हे बघा मका पोहे आणि हे सगळं आपण फोडणी थोडी थोडी घालायची ह्याच्यावर. तर मी आता थोडी थोडी फोडणी घालून हलवते. हा, एवढी फोडणी घातली आहे, आता हलवते. पुन्हा मग मी थोडी फोडणी घालून पुन्हा हलवते. ही फोडणी सर्व घातली. तुम्ही ह्याच्यात तुम्हाला जे आवडेल ती वस्तू घालू शकता. मी फक्त शेंगदाणे, खोबरं, डाळ्या हेच घातले आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घाला. चालू आहे बघा. आता मी हा सुहाना मसाला आहे चिवड्याचा, आता मी थोडा घालते बघा. आता आपण हलवायचं, हळूहळू हलवायचं. पोहे एकदम हे बघा, पोहे एकदम असे हे झाले ते बघा. पोहे बघा एकदम चुरा झालाय पोह्यांचा. छान झालेत पोहे बघा, एकदम मऊ असे शिजलेत, कुरकुरीत एकदम. आणि मक्याचे पोहे सुद्धा आहे बघा. मक्याचे पोहे सुद्धा एकदम कुरकुरीत छान झालंय बघा. एकदम कुरकुरीत झालेत मस्त. मी आहे ना ह्याच्यात जागा पुरत नव्हती ना, म्हणून मी एवढे पोहे काढले आणि मक्याचे एवढे पोहे काढले. कारण की ह्याच्यात जागाच नव्हती पुरत ना, त्यामुळे मी एवढे काढले. हा, हे बघा एवढे म्हणजे अर्धा किलो हे आणि हे 150 ग्राम. म्हणजे मी 300 ग्राम पोहे टाकलेत. फक्त 300 ग्राम हे पोहे टाकले, मक्याचे पोहे टाकलेत. आणि 1 किलो आपले तांदळाचे पोहे असतात ना ते टाकलेत. हा, पातळ पोहे ते आणि मक्याचे पोहे 300 ग्राम टाकले.
आणि तुम्हाला मी दाखवलं माप. एक एक वाटी मी शेंगदाणे, खोबरं, डाळ्या हे सगळं एक एक वाटी टाकलं मी. चिवडा बघा किती छान झाला आहे, तुम्हाला दाखवते आता. चिवडा बघा किती सुंदर झाला. हे बघा आमचा चिवडा तयार झाला आहे, खूप छान झाला आहे. आता ह्याच्यात पिठी साखर टाकायची राहिली आहे. ती पिठी साखर मी थंड झाल्यानंतर घालणार. एक वाटी, एवढी छोटी वाटी असते ना तेवढी पिठी साखर घालायची, बस, जास्त घालायची नाही. जर तुम्हाला गोड घरी आवडत असेल तर, नाही ज्यांना नसेल आवडत त्यांनी घालू नका. आमच्याकडे थोडं आवडतं म्हणून मी घाले. तुम्हाला माझ्या आईचा चिवडा आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. बाय.